नमस्कार, मी दीपाली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत आषाढी एकादशी 2026 पंढरपूर वारी आध्यात्मिक महत्त्व, विधी स्पष्ट आणि वारीची संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी बरोबर तुम्ही शेअर करा, जेणेकरून आपल्या या चॅनलवरती जे व्हिडिओ येतील ते सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मदत होईल. तर चला तर सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. पंढरपूर वारी ही अशा यात्रापैकी एक आहे जिचा प्रवास पहिले पाऊल टाकण्यापूर्वीच सुरू होतो. महाराष्ट्रभरातील लाखो भाविक दरवर्षी भीमा नदीच्या काठावरील पंढरपूर या मंदिराकडे शहराकडे पायी चालत निघतात. जे लोक रस्त्याच्या कडेने ही मिरवणूक पाहतात किंवा तिच्यात चालतात त्यांच्यासाठी हा अनुभव एका अशा श्रेणीतील असतो जो सामान्य प्रवासात क्वचित अनुभवायला मिळतो. म्हणजेच जो अनुभव तुम्हाला वारीमध्ये मिळतो तो इतर कुठेही मिळू शकत नाही. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षाच्या 11व्या दिवशी आषाढी एकादशी येते, जी दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला येते. 2026 मध्ये हा पवित्र दिवस 25 जुलै रोजी येत असून त्या आधीचे आठवडे महाराष्ट्रातील रस्ते आणि ग्रामीण वाटा एकाच दिशेने प्रवास करणाऱ्या भाविकाने गजबजलेला दिसतो. वारीचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. वारी म्हटलं की आम्हाला भरपूर अशी मनापासून उत्सुकता. पालखी येणार, पालखीच्या खाली लहान जी मुलं असतात ती झोपवली जातात आणि त्यांच्यावरून पालखी घेतली जाते आणि सर्व मंडळी म्हणजे घरातील सर्व मंडळी वारीमध्ये सामील होतात. आजूबाजूला शाळा, त्याचबरोबर जे मोठे मोठे ठिकाण आहे त्या ठिकाणी वारकऱ्यांना राहण्यासाठी सोय केली जाते. गावातील सर्व मंडळी त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय करतात. कोणी आपल्या घरी स्वतः बोलवतात, स्वतः जेवण घालतात. कोणी शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी ते लोक राहतात तिथे नेऊन जेवण देतात. तर काही लोक रस्त्यावरती म्हणजे प्रत्येक रस्त्यावरती खाण्याचे स्टॉल लावले जातात, तेही मोफत. म्हणजेच विनामूल्य अन्नदान केले जाते, पाणी दिले जाते, चहा दिला जातो. हे सर्व सोयी जे असतात ते खरंच ते पाहून मन भरून येतं. आणि मी आता मुंबईला असल्यामुळे वारीमध्ये सहसा सामील होता येत नाही, परंतु लहानपणी जे दिवस वारीच्या दिवसात मी स्वतः अनुभवलेले आहेत ते आठवूनच मला भरपूर आनंद मिळतो. चला तर आपल्या या विषयाकडे वळूया, कारण ही माहिती सांगता सांगता मला माझे लहानपण आठवले, त्याच्यामुळे थोडे किस्से सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसाचा खरा अर्थ काय आहे? एकादशी या शब्दाचा अर्थ चंद्राचा 11वा दिवस असा होतो. संपूर्ण भारतातील वैष्णव परंपरेत या दिवसाला गहन महत्त्व आहे. हा दिवस श्रद्धाळू यात्रेकरूंना आणि जिज्ञासू प्रवाशांना सारखाच प्रमाणात आकर्षित करतो. ज्यापैकी बरेच जण धार्मिक टूर पॅकेजेसच्या माध्यमातून विशेषतः याच दिवसाच्या आसपास आपल्या प्रवासांचे नियोजन करतात. म्हणजे प्रत्येक जण आषाढी एकादशीचे निमित्त गावागावातून शहरातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी मार्ग शोधतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरची वारी करतात. आषाढी एकादशीचे महत्त्व हे भगवान विष्णूचे रूप असलेल्या विठ्ठलाशी असलेल्या तिच्या संबंधित रुजलेले आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की उपवास, प्रार्थना आणि तीर्थयात्रेच्या माध्यमातून हा दिवस पाळण्यात गहन आध्यात्मिक अर्थ आहे. आषाढी एकादशीचा अर्थ केवळ विधीपुरताच मर्यादित नाही. मुळात याचा गाभा
म्हणजे विचलित करणाऱ्या गोष्टीपासून दूर होऊन मोकळ्या आणि शांत मनाने ईश्वरी भक्ती समोर उभे राहणे होय. या परंपरेशी सर्वात जवळून संबंधित असलेल्या वारकरी समुदायासाठी एकादशी ही केवळ एक निश्चित तारीख नाही, हा तो टप्पा आहे ज्याच्या दिशेने एक संपूर्ण आध्यात्मिक साधना वाटचाल करते. ही साधना भक्ती, पदयात्रा आणि सहप्रवाशांच्या संगीतावर आधारलेली आहे. वारी उपासना म्हणून चालणे. आषाढी एकादशीची पंढरपूर यात्रा जी केवळ वारी म्हणून ओळखली जाते, ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि अविरत चालणाऱ्या परंपरेपैकी एक आहे. वारकरी नावाचे भक्त एकादशीच्या वेळी पंढरपूरला पोहोचण्यासाठी दिंडी नावाच्या मोठ्या मिरवणुकीतून अनेक आठवडे, शेकडो किलोमीटर पायी प्रवास करतात. दोन सर्वात पूजनीय मिरवणुकांमधून महाराष्ट्रातील दोन अत्यंत प्रिय संत कवी, आळंदीचे संत ज्ञानेश्वर आणि देहूचे संत तुकाराम यांच्या पादुका वाहून नेल्या जातात. वारीचा भव्यपणा थक्क करणारा आहे. पण आपल्या मनात शंका राहत नाही. त्या मिरवणुकीमधून जे काही घडत जाते त्याचा दर्जा लक्षात राहतो. दिंडी, ऊन, पावसातही न थांबता वारकरी संतांच्या भक्ती रचना असलेली अभंग गाथा गावामधून आणि मोकळ्या मैदानामधून जातात. दिंडीमध्ये चालणारे लोक अनेकदा म्हणतात की एका टप्प्यानंतर चालणे आणि गाणे यामधील फरक नाहीसा होतो आणि केवळ एकत्र पुढे जाण्याची क्रियाच शिल्लक राहते. एकादशीला पाळले जाणारे विधी. उपस्थित राहण्या इतका संयम घेऊन यावे आणि जे असे करतात ते क्वचितच पूर्वीसारखे बदलून परत जातात. आषाढी एकादशीला मी पुणे किंवा मुंबईहून पंढरपूरला कसे पोहोचू? सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरापासून रेल्वे आणि रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. एकादशीच्या आसपास प्रचंड गर्दी होत असल्याने आपल्या तिकीट आणि राहण्याची सोय काही महिने आधीच आरक्षित करा. 2026 मध्ये आषाढी एकादशी कधी आहे? आषाढी एकादशी 2026 ही 25 जुलै रोजी आहे. जर तुम्हाला वारीची मिरवणूक पाहायची असेल तर काही दिवस आधीच पोहोचण्याचे नियोजन करा. पंढरपूर वारीचा मार्ग कोणता? दोन मुख्य मिरवणूक देहू आणि आळंदी येथून निघतात. पुणे, जेजुरी आणि अकलूजमधून जात अखेरेस एकादशीला पंढरपूरला पोहोचतात. वारकरी भक्तांसाठी आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे? आषाढी एकादशी हा वारकरी पंचांगातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. भक्त दिवसभर उपवास करतात, चंद्रभागा नदीत स्नान करतात आणि शेकडो किलोमीटर पायी चालून भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतात. पंढरपूर एकादशी सोहळ्याला वारकरी नसलेले पाहुणे उपस्थित राहू शकतात का? हा प्रश्न भरपूर जणांच्या मनामध्ये येतच असेल. तर होय, वारकरी परंपरेबाहेरील अभ्यंगताचे मंदिर परिसरात सार्वजनिक ठिकाणी स्वागत आहे. फक्त आपण ज्यावेळेस पंढरपूरला आषाढी एकादशी दर्शनासाठी जाल त्यावेळेस तिथे भरपूर ठिकाणी भक्तांच्या राहण्याची सोय केलेली असते. मठामध्ये, शाळेमध्ये, त्याचबरोबर हॉटेलही असतात. तर भरपूर ठिकाणी सोय असते. ज्यांना कुणाला दर्शनासाठी जायचं आहे ते मनापासून जाऊ शकता. खरंच खूप छान मंदिर आहे. आजूबाजूचा परिसरही छान आहे. मी स्वतः गेलेले आहे आणि माझे रिलेटिव्हही त्या ठिकाणी आहेत. मी स्वतः अकलूजचे आहे. तर मला असं प्राऊड फील होतंय की मी त्या परिसरामध्ये वावरलेले आहे. माझी आत्या पंढरपूरची आहे. तर मला खरंच खूप छान वाटते. आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा.